मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला आज एक आजचा जो व्हिडिओ आहे ना, आज एक रेसिपी दाखवणार आहे मी. आणि खूप सिंपल आणि पटकन होणारी, नाश्त्यासाठी म्हणू शकता तुम्ही, नाश्त्यासाठीच आहे ती रेसिपी. तर ती रेसिपी काय आहे ना, आज मी काकडीचे थालीपीठ बनवत आहे. ते अद्दूच्या पप्पाला आणि मलाही आवडतात. खूप झटपट रेसिपी होते ती, त्याला काहीच टाईम लागत नाही. तर चला ती रेसिपी मी कशी करते ना तुम्हाला सांगते. ती आहे ना, आपली टोमॅटोची चटणी किंवा साधं लोणचंही असलं आपलं मोहरीचं वगैरे, त्याच्यासोबत खायला देखील खूप सुंदर आणि टेस्टी लागतात. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर मंडळी, इकडे हे बघा, मी काकडी आहे ना किसून घेतली आहे. माझ्याकडे 2 छोट्या काकडी होत्या, ते किसून घेतल्या. पण माझी जी काकडी आहे ना, ती थोडी काय म्हणतात, जास्त थोडंसं कवडी नव्हती, जास्त थोडी पिकलेली होती. म्हणून मी त्याची जी साल काढून हे केली. तुमच्याकडे जर कवडी असेल ना, ती पूर्ण सालासकट तुम्ही किसून घेऊ शकता. तर ही काकडी किसून घेतली आहे. त्यानंतर आहे ना, तिथे हे कणिक मिक्स करायचं आहे आपलं. तुम्हाला जेवढं पाहिजे ना, आम्ही दोघेच आहोत म्हणून मी त्या प्रमाणातच थोडंसं कणिक टाकून घेते आहे. त्यानंतर मी इथे आहे ना, तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून बोलते आहे, कारण की एवढ्यात आहे ना अद्दू आली होती आणि ती थोडंसं चिडचिड रडत होती. मला म्हणजे तिला घ्यायचं होतं, घे असं करत होती मला, म्हणून मी इथून व्हॉइस ओव्हर करत आहे थोडं. कणिक टाकल्यानंतर आहे ना, तिथे थोडंसं कोथिंबीर पण मी बारीक कट करून टाकलेले आहे. आणि 2-3 आहे ना मिरच्या थोडेसे किसून घेतले होते, असंच ठेचून घेतले. तुम्ही हवं असेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता, पण मी मिक्सरमधून नाही काढले. असंच ठेचून आहे ना ते टाकून घेतले, जेणेकरून तोंडाला लागले नाही पाहिजे, आणि लागले तरी आरामात ते चावल्या जाते मिरची. आणि जास्त नाही टाकले मिरची, 2च मिरची टाकली आहे. त्यानंतर टाकले आपले मसाले, म्हणजे तिखट पावडर. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता. अद्दूसाठी आहे ना मी थोडं कमीच तिखट बनवते हे. तर तिखट घातलं, त्यानंतर थोडीशी रंग यासाठी हळद पण घातलं, आणि चवीनुसार मीठ पण त्यात ॲड केलं. आणि ह्यात आहे ना तुम्ही तीळ ऑप्शनल आहे, पण खरं सांगू का, यात तीळ टाकलं ना खरंच खूप चांगलं लागते. मी नेहमी हे जर थालीपीठ बनवले ना काकडीचे, तर मी त्यात घालतच असते तीळ वगैरे. तर त्यात थोडे तीळ पण ॲड केली आहे. मग त्यानंतर हा बॅटर चांगला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं 5 मिनटं त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं त्या बॅटरला. आणि तुम्हाला आहे ना या बॅटरची जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे ना, तेवढी तुम्ही ठेवू शकता. हे बघा, माझं म्हणजे तुम्हाला जेवढं पातळ किंवा केवढा गाढा पाहिजे ते ठेवू शकता. मी तेवढा गाढा ठेवलेला, कारण की दोघेच आहोत, तर जास्त पातळ पण नाही केला. मग त्यानंतर तव्यावर आहे ना छान तेल लावायचं. तुम्हाला तूप हवं असेल तूपही घालू शकता, तेल पाहिजे असेल तेलही घालू शकता. त्यानंतर हे बघा, तिथं बॅटर टाकला आणि छान थालीपीठ असं गोल गोल करायचे. थोडंसं ते एकदम पसरत नाही. थोडंसं हे बघा, मला पसरवताना थोडंसं त्रास होत आहे. त्रास म्हणण्यापेक्षा मी एका हातात माझा कॅमेरा आहे आणि एका हाताने मी ते करते आहे, म्हणून ते थोडं तसं होत आहे. तुम्ही कॅमेरा जर बाजूला ठेवून तुम्ही निवांत कराल ना, खरंच हे चांगलं पसरते आणि गोल पण होतो. माझं थोडंसं पराठा तुम्हाला वाकडं दिसते थोडं, कारण की एका हाताने कॅमेरा होतं म्हणून. पण असो, तर इकडे बघा असं छान गोल मी परतून घेतलं सगळं. आणि हे आहे ना पटकन होते, याला काहीही वेळ लागत नाही. आणि 2 मिनटं आहे ना झाकून ठेवायचे. मी तो झाकायला विसरले होते, वरती झाकणी ठेवायला विसरून गेली. पण नाही झाकलं तरी काही हरकत होत नाही, पण हे पटकनच होतात, याला काहीच वेळ लागत नाही. आणि हे बघा, आपले जे काकडीचे थालीपीठ आहे ना किती इझिली निघत आहे, तुम्ही बघू शकता. याला जास्त म्हणजे ताव्याला चिटकणार नाही आणि काही नाही. हे बघा, आपला आपलं थालीपीठ ऑलरेडी रेडीच आहे. तुम्हाला दाखवताना हे थोडंसं माझं तिथून हे झालं, फाटल्या गेलं थोडंसं. तर काही हरकत नाही, पोटातच जाणार आहे ते आपल्या, असं. पण हे बघा, इझिली निघतात आणि सुंदर आहे ही रेसिपी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, खरंच एकदा नक्की करून बघा. आणि खूप टेस्टी लागतात हे पराठे. अद्दू खाते, हिचे पप्पा पण खातात आणि मी पण खाते. साधं लोणच्यासोबत जरी घेतलं ना, खूप चांगलं लागते. तर हे बघा, आपले इथं गरमागरम आहे ना आपले थालीपीठ रेडी आहे. तुम्ही तुम्हाला लोणचं जरी आवडत नसेल ना, टोमॅटोच्या चटणीसोबत खाल्लं तर सर्वात बेस्ट. मला टोमॅटोच्या चटणीसोबत खूप जास्त आवडतात.